काय भाऊ काल ते कितल्या वाजे लोक बसलो होतो तुम्ही काय 12 वाजेलो. बसत नको जा रे भाऊ इकडे. का बरं बोलू? अरे ते मागे वाघाची हवाई होती त्या हा वाघ गेलाय भाऊ आपल्याकडे. हो ना. जे आणि मी कडनं जाईल आलता भाऊ इकडे पाटाकडे. हा मग रे भाऊ काय झालं भाऊ त्या दिवशी एक दिवशी आज बागात होती का आपल्या आवाज आला कशाचा रे भाऊ? घुंगरांचा असा बारीक. हा ज्या गाणे आवाज येतो कोण काही नाही रे असेल म्हटलं कोणी वाघ असं प्राणी असेल भाऊ काही पहिणार घेणार. हा गेलो भाऊ आम्ही पुढे झाला हा वळणी का तळापासून अशी सफेद साडी घालेल बाई या साईड नव्हती ना तर या साईडनं पहिल्याची रोडावरून जोड्या आमचं जो बाटली डब्बा आमला ते फेकी दिला आणि पळत डायरेक्ट गावात आले भाऊ. अरे नाही रे भाऊ कुत्र पाहायला रे रस्त्या गण तुम्ही रिकामी काही नाही माहिती घाबरवता याडी आम्ही एक गावात राहता सांग रे बरोबर जाऊ द्या ते काय विचारता सोडता नाही त्याच्या आणले नको आगवत. अरे तुम्ही आपले माणसं आहे म्हणून सांगताय भाऊ तुम्हाला आता ऐकलं नाही ऐकलं तुमच्या आलं. तुम्हाला खोटं वाटत असेल ना तुम्ही ज्याला विचार घ्या ज्या तुम्हाला खरं खरं सांगेन ज्याच्या त्या गावाला डोळे गेल ते काय हो का चालू आहे? काय असा होता बोली बघतो विषय मग आता काय आता ते ऐकता नाही आपण काय करतो काय विषय चालू रो? काही नाही रो भूताचा विषय होता थोडासा जेवायला होतं हे 12 एक वाजे लोक इकडे बसत राहतात तर त्यांना सांगलं मी ना आता ऐकता नाही रे. हा शेवटच्या गली मध्ये काय हो तिकडे नाही रो आमच्या बरोबर इकडे झालं तिकडे का नाही रे हो मी बी काल ती रात्री काय अंधावर मधून पाणी भरसे घालता ना रात्री 12-12:30 ऐकले गाडीवर एकटा होता कशाले मला विजू भुषा करायला जाय नुसती म्हणजे एखादी बाई चढा का नाच्या आवाजी राहता नुसतं पाय नुसते छन करत बोल डायरेक्ट बाप्पा रे म्हटलं हा नवं घर बांधत हा तडीच ना. अरे म्हटलं आता गावामध्ये कोणाला सांगू सकाळी तेवढ्यात मी मला जपला गेली मी रात्री उशीर आलता मग जरा उशीर उठला मी आता आला आडी जेवण करीत पाहिजे आणि तुमले माझ्या कोटा भाषे सांग रे उरोशी नाही आपल्याला आला दुसरा फेकू त्याच्यामध्ये आता काम करा आता आपण जाऊच चालत आता 11 वाजू दे हे गावातल्या लोकांना कुत्र्याचा पाय दिखला रे वाघाचा पाय लागत जाऊ द्या तू 11 आपण जाऊच तडे आता आमची बारे कुत्र्याचा आवाज लागेल म्हणता भूताचा आवाज आला. अरे हो पुढे मग आपण तुम्ही जाया भाऊ तुमच्यावर देतीन तर तुमच्या चालतं रे आमच्यासोबत चालतं रे पायी घेऊ नाही रे पायी घेऊ रे चालेल चाल ना नाही रे भाऊ. अरे भाऊ यार तू बी काय नाही माहिती अबे तुला माहित आहे चालतं रे नाही रे भाऊ माहित आहे मार घेतली मी निघून आले चालेल चाल रे मी पायी घेऊन त्या भूताला कोण येत होतं चाल ना अरे नाही रे भाऊ हे फेकू तुम्हाला चालतं रे आपण पायी घेऊ तर चालतं चालेल. आता आपण काय करतो चालतं काय पाहिजे घेऊ आता बहीण चालतो समोर झाला म्हटलं आज पाहिजे कोणता मुद्दा गावता येतात येता का हा येतात. तिकडेच असतं आपल्याला आता ते दिसली बाप्पा माहिती बाप्पा आवाज येते होती चाल पाहू काय होईल ते होईल चालतं पाहू चल अरे कोणतरी वाटतंय कोणतरी मागे रे कोणतरी पाहिलं
भीती लागली भाऊ घराच्या बाहेर चाल भाऊ खरं पसंत नाही हा घराच्या बाहेर चाल भाऊ डायरेक्ट आता माझ्याकडे चट्टी फाटते बाबा रे चट्टी फाटते माझी घाण फाटते आहे काय करू आता बापा रे कसा मुळा रे आवाज लागले काय खाल्लं फोन खायला सांगायचे रे बापा घाण घाण मस्ती आली भाऊ काय घरी घाण फाटते आवाज येणार आता चालू पुढे चालू आता मागे रस्ता आहे चालू पुढे पाहू रस्ता चालू आता देऊन चाल पाहिजे बाबा कोणाचा राहील पाय मला आवाज येतो नाही ते हनुमान घ्या सगळ्या कपडे देऊ सागर दे कपिल लोक इथं जागर अंजनी पुत्र पवन सुत नामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी नहीं नहीं दीदी नहीं दीदी नहीं जाऊ द्या ना आत्या जाऊ द्या ना दीदी 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 जाऊ द्या आत्या बाई जाऊ द्या दीदी दीदी जाऊ द्या बाबा खाली बोलते मेरे को झुकेगा नहीं साली बाबा खाली बोलते मेरे को कहाँ पर है बेटे हो कहाँ पर है बेटे बाबा आगू चाहते हैं ओम बट सोहा का परे साली ओम बट सोहा का परे साली ओम करत नाही साली मला तर डिटेल मागे बाबाला बाटली तर वाटते मला
बाबा मुंडायचं नाही येतं काय का बाबा मुंडावते तिथे का बाबा मुंडायचं नाही येतं नाही रे बाबावर गॅरंटी बाबा टिल्लू बोलते भाई सबको बोलते बाबा टिल्लू वो बाबा बाय कितना तातडी कन चलता चुकेंगे नहीं साला म्हणे बाबा ती पकडी आणि डायरेक्ट आता येईन हा भाऊ अरे मला कसा आवाज आलाय बाबाचा आला दीदीने घर मारलं बाबा दीदीने घर मारलं बाबा टिल्लू काम पटलं रे भाऊ बाबा होता रे बापा झोपण्याचा बाबा होता रे बाबा टिल्लू बोलते बाबा बोलते सबको बोलते बाबा आता बाबा मला वाटलं खरंच काय अशी भुतण्याची म्हटलं मला असं वाटलं रे पोरानं बाबा बाबा ठीक बाबा मारलं दिदीला जरा मारलं भावानं आपल्याला लवकर पार्ट 2 येणार आहे त्यासाठी कमेंट करा आणि लाईक शेअर करा पटकट करा धन्यवाद बाबा टिल्लू बोलते सबको बोलते सबस्क्राईब करण्यास नका